यवतमाल पूर्व विधायक संदीप बाजोरिया ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में एनसीपी नेता मनोहर नायक और विधायक इंद्रनील नायक को लेकर विवादित बयान दिया। इस बयान की बंजारा समाज में कड़ी निंदा की जा रही है और गुस्साए नागरिकों ने सड़कों पर आकर संदीप बाजोरिया के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। पाऊस पडला घरांचा, पाऊस पडला घरांचा, पाऊस पडला घरांचा। आता म्हणूया नीमका पत्ता कडवा आहे धक्का लावतील, तर ही गोष्ट आहे खऱ्या अर्थानं प्रतिकार करण्याची। कारण नाईक कुटुंब हे नेहमी शांततेनं आणि सलोख्यानं सोबतच सोज्वळ पद्धतीनं राजकारण न करता राजकारण टिकवणारं कुटुंब आहे। हे आपण तुम्हाला सर्वांनी उभ्या महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे। कार्यालयामध्ये पुसदच्या सर्व जाती धर्माचे लोक जे नाईक परिवारावर प्रेम करतात ते निषेध व्यक्त करण्यासाठी इथे आलेले आहे। विषय असा आहे, यवतमाळमधील माजी MLC संदीप बाजोरिया हा नेहमीच नाईक परिवाराशी काही बरगळत राहतो। आतापर्यंत सगळ्या नाईक प्रेमींनी ते सगळं दुर्लक्षित केलं, परंतु एक 4-5 दिवसापूर्वी त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन, खाजगीमध्ये तो काही बोलत राहतो, परंतु प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी आदरणीय मनोहरराव नाईक साहेब ज्यांच्यावर कधी भ्रष्टाचाराचा तीळमात्र आरोप सरकार करू शकत नाही, जनता करू शकत नाही, पत्रकार करू शकत नाही, अशा माणसांविषयी त्यांनी अपशब्द काढलेले आहेत। आदरणीय इंद्रनील नाईक साहेब आमदार साहेब यांच्याविषयी सुद्धा ते बोललेले आहेत। ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन तेव्हा ही जी गोष्ट सत्य नाही आहे, जी गोष्ट कधी घडलेली नाही आहे, ती गोष्ट अशा या चांगल्या परिवाराविषयी काढणं ही सगळ्या जनतेच्या जीवाला लागलेली गोष्ट आहे। म्हणून आम्ही शांततेनं या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे की संदीप बाजोरियावर गुन्हा दाखल करण्यात यावा, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। समाजाच्या वतीने ही जी भावना दुखवण्यात आलेली आहे सगळ्या समाजाची, सगळ्या जाती धर्माची, त्यांनी परत प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी माफी मागावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर नाईक प्रेमी जनता त्यांचा निषेध नोंदवेल। त्यांनी 2-4 दिवसामध्ये सगळं करावं। मनोहरराव नाईक हे अपार समुद्रासारखे माणसं आहेत, त्यांनी आता सुद्धा जाऊ द्या, काहीच करायचं नाही, त्याला भुंकू द्या, ही गोष्ट सगळ्या आम्हा कार्यकर्त्यांना फोन करू सांगितली, परंतु कार्यकर्त्यांची भावना जेवढी दुखावलेली आहे म्हणून कार्यकर्ते फक्त एक शांततेच्या मार्गाने एसडीओ साहेबाला इथं निवेदन दिले।